नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हे जे पुस्तक आहे इतिहासाचं, या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर आणि मलपृष्ठावर जी चित्र आहेत, या चित्रांची नावं ही मी मागील PDF मध्ये टाकलेली होती, ती आपण अभ्यासलेली असेलच। तर आता आपण पुस्तकाच्या आतमध्ये किती प्रकरणे आहेत ते पाहूया। आपल्याला वर्षभरामध्ये एकूण 9 प्रकरणे आहेत। तर यापैकी पहिली 2 जी प्रकरणे आहेत ती इतिहास लेखन या संदर्भात आहेत। पहिला धडा आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा आणि दुसरा धडा आहे इतिहास लेखन भारतीय परंपरा। म्हणजेच काय, थोडक्यात की इतिहास लेखन जी परंपरा आहे ती परंपरा पाश्चात्य देशांकडून भारतीयांकडे आलेली आहे आणि ती आता आपल्याला अभ्यासायची आहे। यामध्ये पहिला जो धडा आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा, तर हा पहिला धडा आहे। या पहिल्या धड्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी बघायच्या, अगदी सुरुवातीपासून नाही बघणार आहोत आपण, साधारणपणे या पॅराग्राफ पासून तिसऱ्या पॅराग्राफ पासून बघणार आहोत। इतिहास संशोधनामध्ये इथून बघणार आहोत, कारण सुरुवातीचा जो भाग आहे ती उद्दिष्टे आहेत, मी नंतर घेणार आहे। तर आता आपण सुरुवातीला काय बघणार आहोत, तर इतिहास म्हणजे काय। दुसरं बघणार आहोत संशोधन किंवा रिसर्च म्हणजे काय। तिसरं बघणार आहोत इतिहास संशोधन म्हणजे काय आणि चौथं बघणार आहोत इतिहास लेखन म्हणजे काय। आणि इथून आपल्या खऱ्या धड्याला सुरुवात होणार आहे। ही सगळी पहिली प्रस्तावना आहे। तर इतिहास म्हणजे काय, सुरुवातीला बघूया। भूतकाळातील महत्त्वाच्या घटनांचा शास्त्रशुद्ध अभ्यास म्हणजे इतिहास होय। मग आता बघा, भूतकाळातील घटनांचा अभ्यास, पण त्यास भूतकाळ भरपूर मोठा आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात भूतकाळ आहेच आहे। जसं इतिहास आपला असतो, देशाचा असतो, तसं प्राण्यांचा, पशूंचा, पेनाचा, सगळ्यांचाच इतिहास असतो। मग यापैकी फक्त मानवाचा इतिहास आपल्याला बघायचा आहे। मग आता यामध्ये महत्त्वाच्या घटना, फक्त महत्त्वाच्या घटना, सगळ्याच पेपरमध्ये पण बातम्या येतात, सगळ्याच छापून येतात का, नाही, महत्त्वाच्याच घटना ज्यांचा पुढे उपयोग होणार आहे त्यांचाच। कसा अभ्यास, शास्त्रशुद्ध अभ्यास, की एका विशिष्ट पद्धतीने केलेला अभ्यास, त्याला म्हणायचं शास्त्रशुद्ध अभ्यास म्हणजेच इतिहास होय। तर आता हे झालं इतिहास म्हणजे काय। आता यानंतर आपल्याला इतिहास हा सगळ्यांचा असतो आणि थोडक्यात काय, तर अभ्यास करताना आपल्याला काही शोध लावावे लागतात। आपल्याला माहिती, दुसरा जो पॉइंट आहे ते संशोधन म्हणजे काय, तर हे संशोधन म्हणजे सत्य शोधून काढणे। इतिहासामध्ये घटना घडून गेलेल्या असतात, पण त्या घटना सगळ्या खऱ्याच असतील असं नाही, तर ते सत्य शोधणं म्हणजेच संशोधन करणं। मग बघा, आता आपल्याला पहिल्यांदा बघूयात, हे संशोधन विज्ञानामध्ये होतं। तर विज्ञानामध्ये हे संशोधन कोण करतं, तर वैज्ञानिक करतात। तर आणि हे संशोधन कुणाकुणाचं होतं, सजीवांचं होतं, निर्जीवांचं होतं। सजीव म्हणजे प्राणी, वनस्पती, निर्जीव म्हणजे मग पृथ्वी आली, अणुरेणू आले, पर्वत आले, दगड आला। तर या सगळ्यांचं संशोधन हे वैज्ञानिक करत असतात आणि खरं का खोटं ही सत्य समोर, जगासमोर ठेवत असतात। तर हे संशोधन करण्याच्या 2 पद्धती आहेत। एक म्हणजे प्रायोगिक पद्धत आणि दुसरी आहे सूक्ष्म निरीक्षण पद्धत।
बघा आता दुसऱ्यांदी, तर हे संशोधन इतिहासामध्ये इतिहासकार करतात, विज्ञानामध्ये वैज्ञानिक करतात, तर इतिहासामध्ये इतिहासकार करतात. विज्ञानामध्ये सजीव निर्जीवांचं होतं, पण इतिहासामध्ये फक्त आणि फक्त मानवांचंच होतं. मानवी प्रगतीचाच अभ्यास केला जातो, सजीव निर्जीवांशी बाकीच्यांशी काही घेणं देणं नसतं. तर आता कोणकोणत्या मानवामधला बदल, त्यांची संस्कृती, मानवाची प्रगती, मानवात झालेल्या घडामोडी, त्यांची स्थित्यंतरे, म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नदीकाठच्या संस्कृती जात होत्या, काळ बदलत होता, मग त्यामध्ये झालेली आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि शैक्षणिक प्रगती, या सगळ्यांचा अभ्यास इतिहासकार किंवा संशोधन करताना केला जातो. आता या विज्ञानातल्या ज्या 2 पद्धती आहेत संशोधनाच्या, पहिली आहे प्रायोगिक, प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवतात. उदाहरणार्थ बघूयात आपण, बर्फाचं पाणी होतं, पाण्याचं बर्फ होतं, ही एक घटना आहे. मग ही घटना तुम्ही सिद्ध करून दाखवा बरं म्हटलं, सत्य का असत्य दाखवा बरं म्हटलं, तर आपण प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवू शकतो आणि ही सत्य आहे हे सांगू शकतो आणि त्याचं निरीक्षण सुद्धा केलं जातं. पण या संशोधन पद्धती आपल्याला इतिहासामध्ये उपयोगी पडत नाहीत. विज्ञानातील ज्या प्रगती आहेत त्या कशा असतात? सार्वकालिक. बघा इथं लिहिलेलं आहे की या पद्धती आहेत त्या सार्वकालिक आणि सार्वत्रिक पद्धती असतात. बघा विज्ञानातील नियम कसे असतात? सार्वकालिक, सर्व काळामध्ये आणि सर्व जगामध्ये कुठेही गेलं तरी बर्फाचं पाणी, पाण्याचं बर्फ, हे नियम मांडता येतात आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करून दाखवता येतात की हे खरं आहे. पण ही पद्धत आपल्याला इतिहासामध्ये करणं शक्य नाही. म्हणजे विज्ञानाच्या संशोधनाच्या पद्धती इतिहासामध्ये शक्य नाही. का शक्य नाही? आता हा पहिला प्रश्न आहे तुमचा आणि कारण स्पष्टकरामध्ये येतं. कारण पहिलं लिहून घ्या, इथं हायलायटर असेल तर हायलाईट करून घ्या किंवा अंडरलाईन करून घ्या. कारण पहिली, इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात. दुसरं, त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो. तिसरं, त्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही. आणि चौथं, सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे, ते सिद्ध करून दाखवणे शक्य नसते. हा झाला तुमचा पहिला प्रश्न. बघा परत एकदा, इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात. उदाहरणार्थ शिवाजीने अफझल खानाचा वध केला, ही घटना घडून गेलेली आहे आणि ती घटना पाहण्यासाठी आपण तिथं नव्हतो किंवा ती घटना खरंच अफझल खानाचा वध केलाय का नाही पुन्हा दाखवा बरं म्हटलं तर दाखवता येतं का? नाही. पाण्याचा बर्फ होतं, दाखवता येतं, पण ही घटना दाखवता येत नाही, त्याची पुनरावृत्ती करता येत नाही. आणि ही जी घटना आहे ती सर्व काळात होत नाही. पाण्याचा बर्फ, बर्फाचं पाणी हे सर्व काळात होऊ शकतं, जगात कुठेही गेलं तरी होऊ शकतं. पण इतिहासाच्या घटना ह्या त्या त्या ठिकाणी आणि घडून गेलेल्या असतात, त्या सार्वकालिक आणि सार्वत्रिक नसतात. आणि म्हणूनच पुन्हा एकदा लिहायचं, हे इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती किंवा प्रत्यक्ष निरीक्षण पद्धती ही अवलंब करणे शक्य नसते. इथं आपण पहिला प्रश्न झालेला आहे. आता आपण बघणार आहोत ते हा पॅरेग्राफ सर्वप्रथम पासून. आपण मागील भागामध्ये इतिहास म्हणजे काय, संशोधन म्हणजे काय, इतिहास संशोधन इथपर्यंत बघितलं होतं. आता आपण पुढचा भाग बघणार आहोत, ते म्हणजे हे इतिहासाचं संशोधन करणं म्हणजे सत्य शोधून काढणं, इतिहासामधील घटनांचं सत्य शोधून काढणं. यासाठी आपल्याला खूप सारे पुरावे गोळा करावे लागतात आणि ते सत्य शोधण्यासाठी उपयोगी पडतात. तर यासाठी इथं दुसरा जो प्रश्न आहे तो बघा, इतिहासाची साधने विश्वासार्ह ठरवण्यासाठी इतिहासकाराला कोणकोणत्या तज्ञ व्यक्तींची गरज असते, हे या पॅरेग्राफमध्ये आहे.
तर इतिहासाची साधने म्हणजे काय, तर इतिहासाचे पुरावे आपल्याला आतापर्यंत झालेले आहेत. भौतिक पुरावे, भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने, शिवाय 8वी 9वीला झालेत दृकश्राव्य साधने. तर ही सगळी साधनं किंवा पुरावे आपल्याला इतिहासातील घटना बरोबर आहेत का, सत्य आहेत का, खऱ्या आहेत का, विश्वासार्ह म्हणजे विश्वास ठेवण्याच्या योग्य आहेत का नाही, हे ठरवण्यासाठी उपयोगी पडत असतात. आणि ते इतिहासकार हे सगळे पुरावे घेतो, पण हे सगळे पुरावे त्याला एकट्याच्याने हे पुरावे बघता येणं शक्य नसतं. मग यासाठी तो काय करतो, तज्ज्ञ व्यक्तींची त्यांना गरज लागते. उदाहरणार्थ आपण दैनंदिन जीवनातलं बघूया, टी व्हीवरती मालिका सुरू आहे CID. याच्यामध्ये शिवाजी साटम काय करतात, तर साळुंकेंची मदत घेतात. मग ती मदत कशा, कारण शिवाजी साटमना प्रत्येक वेळेला ब्लड रिपोर्ट, केस असेल, कुठं काही हाड सापडलेला असेल, तर हे सगळ्या गोष्टींची तपास करताना, चोर सापडताना त्यांना माहिती नसते. मग ते काय करतात, अशा तज्ज्ञ व्यक्तींकडे जातात. तसंच इतिहासकाराला सुद्धा जावं लागतं. मग ते कोणाकोणाकडे जावं लागतं बघा. पहिलं तर एखादा दस्तऐवज आहे, म्हणजे दस्तऐवज म्हणजे एखादी लिखित साधन आहे. तर हे एखादा कागद सापडलाय, तर हे दस्तऐवज कोणत्या भाषेतील आहे, ती भाषा आपल्याला त्यांना इतिहासकारांना माहीत नसते. त्यांची लिपी माहीत नसते. उदाहरणार्थ लिपी म्हटलं तर जुन्या काळात मोडी लिपी होती. भाषा म्हटलं तर आपल्या भारतावरती मुघलांचं राज्य होऊन गेलेले त्यांचे जे काही पुरावे असतील ते फारसी भाषेत, अरबी भाषेत, अशी भाषेमध्ये होते. एखादे खलिता सापडलाय, एखादा कागद सापडलाय, तर तो सगळा फारसी किंवा अरबी भाषा इतिहासकाराला माहीत असणं शक्य नाही. मग ती लिपी जाणणारे, ती भाषा जाणणाऱ्या तज्ज्ञांकडं इतिहासकाराला जावं लागतं. याबरोबर अक्षरांचं वळण, यालाच म्हणायचं अक्षर वाटिकाचा अभ्यास. अक्षराचं वळण, आता आपल्याला बघतात वर्गात 4 विद्यार्थी आहेत, प्रत्येकाचं अक्षराचं वळण वेगवेगळं असतं. तसं त्या काळी एखादी गोष्ट लिहिलेलं असेल तर ते लिहिणारे कारकून जे असतील ते जवळपास एखाद दुसरे बदल झालेले असतात. आणि मग त्यांचं जे अक्षरांचं वळण आहे ते एकसारखं आहे का, तेच आहे का, त्याच काळातलं आहे का, या सगळ्या गोष्टीचा छडा लावावा लागतो. शिवाय लेखकाची भाषा शैली म्हणजे व्यक्त करण्याची पद्धती हे सुद्धा जाणणारे असतात. शिवाय यानंतर तिसरा आहे कागद निर्मितीचा काळ. तो कोणत्या काळातला कागद आहे, त्या कागदाचा प्रकार कोणता आहे. आपल्याला माहिती, कागद जसा जसा जुना होत जातो तसा तसा तो पिवळा पडत जातो आणि एका विशिष्ट पद्धतीचेच कागद त्या काळामध्ये आपल्याला दिसून येतात. आणि मग तो त्या पद्धतीचा कागद कोणत्या काळातला होता, किती पिवळा पडलेला आहे, त्याचा साधारणपणे कोणत्या काळातला असेल, हे सगळं जाणणारे हे तज्ज्ञ असतात. याशिवाय चौथा आहे ते म्हणजे अधिकारदर्शक मुद्रांचा अभ्यास करणारे तज्ज्ञ. अधिकार आपल्याला माहिती, आता आपल्या शाळेमध्ये सुद्धा मुख्याध्यापकांना शिक्का असतो. मुद्रा म्हणजे काय, तर शिक्का. तर ह्या मुद्रा जुन्या काळामध्ये एखादा खलिता पाठवायचा आहे, ऑर्डर पाठवायची, मेसेज पाठवायचा आहे, तर यासाठी राजा कुणाकडून तरी ते लिहून घ्यायचा आणि राजाचा शिक्का त्यावर मारला जायचा, प्रधानाचा शिक्का मारला जायचा. सेनापतीनं ऑर्डर काढलेली असेल तर सेनापतीचा शिक्का मारला जायचा. यालाच म्हणायचं मुद्रा देणे. तर ही मुद्रा त्याच काळातली आहे का, त्याच ठिकाणची आहे का, याचा सुद्धा अभ्यास करणारे तज्ज्ञ यांच्याकडं इतिहासकारांना जावं लागायचं. आणि हे सगळं, या सगळ्यांचा उपयोग त्यांना इतिहास संशोधनासाठी म्हणजे मिळालेला लिखित पुरावा किंवा दस्तऐवज हा खरा आहे, खोटा आहे, त्यातली घटना खरी आहे, हे तपासण्यासाठी उपयोगी पडणारे तज्ज्ञ व्यक्ती आहेत. आता दुसरा प्रश्न बघा बरं. पहिला प्रश्न जो आहे तो या ठिकाणी होता, तुम्ही एकदा वाचून बघा. दुसरा जो प्रश्न आहे तो या हिरव्या चौकटीमध्ये आहे. कोणता आहे बघा, इतिहास संशोधन पद्धती. तर इतिहास संशोधन पद्धतीच्या त्याच्याच पुढे लिहिलं तरी चालेल. इतिहास संशोधन पद्धतीचे टप्पे किंवा पायऱ्या कोणत्या, त्याच्या पुढे लिहून घ्या, पद्धतीचे टप्पे किंवा पायऱ्या कोणत्या.
तर हा प्रश्न तुम्हाला संकल्पना चित्र काढा, याच्यामध्ये 5 रकाने देतात, इथं 6 आहेत, तर तुम्ही 5वा आणि 6वा जो आहे तो एकत्रित केला तरी चालेल. तर मी हे 6 टप्पे तुम्हाला इथं सांगत आहे, तुम्ही तिथं नंबरिंग करून घ्या आणि अंडरलाईन करून घ्या. बघा, पहिला टप्पा ऐतिहासिक साधनांचे संकलन. संकलन म्हणजे गोळा करणे. ही जी काही पुरावे आहेत, हे मग ते वस्तू असतील पुरावे, काही कागद सापडलेला असेल, चित्र सापडलेलं असेल, शिलालेख सापडलेला असेल, किंवा एखादं खलिता सापडलेला असेल, तर हे काही भौतिक साधन असो, मौखिक असो, लिखित असो, किंवा एखादी CD सापडलेली असेल, तर आपल्याला माहिती आधुनिक काळामध्ये CD पण होत्या, आणि त्यामुळं या साधनांचे सगळे गोळा करायची, ही सगळी साधनं गोळा करायची, संकलन करायचं, तौलनिक विश्लेषण करणे, तुलना करायची की कोणतं साधन आपल्याला त्या घटनेप्रत नेऊन पोहोचू शकतं, त्याचं विश्लेषण करता येणं करायचं. त्यानंतर दुसरं आहे संकलित माहितीचे संदर्भ तपासणे. जी काही माहिती मिळालेली आहे तिचा संदर्भ तपासायचा, की खरंच त्या व्यक्तीनं लिहिलेलं आहे का, त्या घटनेच्या संदर्भाचा आहे का. तिसरं आहे स्थल काल. स्थल म्हणजे ठिकाण, काळ, स्थळ काळ यांचा संदर्भ बरोबर आहे का, आणि यानुसार काही चौकटी आखून घ्यायच्या, त्याच्यामध्ये लिहून घ्यायचं मिळालेले पुरावे, आणि त्या सगळे पुरावे या चौकटींचं आकलन म्हणजे समजून घेणे, आकलन करून घ्यायचं. हे झाला तिसरा पॉइंट. इथं बघा दाखवलेलं आहे, इथं पहिलं दाखवलेलं आहे, त्याच्याबरोबर दुसरं या बाजूला आहे, तिसरं इथं खाली आहे, आता चौथं, 5वं खाली आहे, 6वं. हे जे नंबरिंग आहे ते तुम्ही या प्रश्नानुसार करून घ्या. आता पुढचं आहे चौथं, ऐतिहासिक साधनांचे चिकित्सक संशोधन करणे. चौथा टप्पा आहे किंवा चौथी पायरी आहे इतिहास संशोधन पद्धतीची, ती आहे ऐतिहासिक साधनांचे चिकित्सक म्हणजे बारकाईने चिकित्सा करून सखोल त्याचं संशोधन करणे. पुन्हा एकदा सांगते, संशोधन म्हणजे सत्य पडताळून पाहणे, सत्य पडताळून पाहण्याचे अभ्यास करणे, याला म्हणायचं संशोधन करणे. तर ऐतिहासिक 5वा आहे ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणे. मनातल्या मनामध्ये काही प्रश्न पडतात आपल्याला, की हा जो पुरावा सापडला आहे, हे जे साधन सापडलेलं आहे ते या पद्धतीचं आहे का, त्या पद्धतीचं आहे का, या काळातलं असू शकेल का, कुणी दुसऱ्याने तर लिहिलेलं नाही आहे का. जे आलेलं साधन आहे ते आपण खरं मानायचं नाही, आणि त्याच्या संदर्भात जे काही प्रश्न निर्माण होतील ते सगळे प्रश्न त्यांची मांडणी करायची, आणि त्या प्रश्नानुसार आपण सत्यापर्यंत पोहोचायचं. आणि मग शेवटी मात्र तुम्हाला ही सगळी साधनं, सगळीच्या सगळी साधनं त्या सत्यापर्यंत पोहोचायला मदत करत असतील, तर शेवटी मात्र ती घटना, या घटनेवरून सिद्धांत आपल्याला माहिती, विज्ञानामध्ये यावरून असे सिद्ध होते की बर्फाचे पाणी होते. तसंच जी घटना काही आहे की शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध या इसवी सनात केला होता, तर हे जे काही संभाव्य सिद्धांत आहे ते सिद्धांत शेवटी मांडायचा. आता यानंतर हा झाला दुसरा प्रश्न. बघा, आपण इथं पहिला प्रश्न बघितला, इथं दुसरा प्रश्न बघितला, पान उलटायचं, दुसरं पान काढायचं. आता यामध्ये एकदम वरच्या बाजूला बघा, इतिहास संशोधनास हा जो भाग आहे तिथं बघायचा आहे. या भागामध्ये एक प्रश्न येतो, तो प्रश्न तुम्हाला संकल्पना चित्रामध्येच येतो. काय प्रश्न आहे बघा, इतिहास संशोधनास सहाय्य करणाऱ्या विविध ज्ञानशाखा व संस्था कोणत्या. तर पहिली संस्था आहे पुरातत्व विभाग. तर पुरातत्व म्हणजे काय, तर उत्खनन, इतिहासाची जी काही जुन्या काळातली
वस्तू होत्या, वास्तू होत्या, या जमिनीच्या खाली एका विशिष्ट लेअरमध्ये गाडल्या जातात आणि ते जमीन उकरून खोदून विशिष्ट पद्धतीने वर काढली जाते. याला आपण उत्खनन म्हणतो. इतिहासकारांना माहीत असतं की जमिनीच्या कोणत्या थरामध्ये जर वस्तू सापडल्या तर त्या कोणत्या काळातल्या असू शकतात. आपल्याला सिंधू संस्कृती माहिती, हडप्पा संस्कृती माहिती, हे सगळं उत्खननावरून समजलेल्या संस्कृती आहेत. मग या उत्खननातील हा जो विभाग आहे तो आपल्याला इतिहासकाराला इतिहास संशोधनासाठी मदत करतो. अभिलेखागार तुम्हाला झालेला आहे 8वी पासून. तर अभिलेखागार म्हणजे काय, 9वीला पण झालेला आहे. तर अभिलेखागार म्हणजे एक असं ठिकाण की ज्या ठिकाणी सगळे दस्तऐवज यांचं जतन करून ठेवले जातात. दस्तऐवज म्हणजे लिखित साधनं. त्यानंतर पुराभिलेख म्हणजे काय, तर साधारणपणे शिलालेख, जे जुन्या काळातील शिलालेख होते ते या ठिकाणी जतन करून ठेवलेले आहेत. त्यानंतर अक्षरवाटिका शास्त्र, आपण हे मागच्याच ह्याच्यात बघितलेलं आहे. तर अक्षरवाटिका म्हणजे अक्षरांचं वळण यांचे तज्ज्ञ या ठिकाणी असतात. त्यानंतर हस्तलिखितांचा अभ्यास. हस्तलिखित म्हणजे काय, तर राजाने सांगून त्यांच्या जे काही सचिव असतील, जे काही हाताखालचे असतील कारकून, त्यांच्याकडून ऑर्डर लिहून घेणं हे सुद्धा हस्तलिखितामध्ये येतं. आणि किंवा स्वतः लिहिलेला असेल एखादा मजकूर, तर या हस्तलिखितांचा त्यांच्या अक्षरावरून, त्यांच्या भाषाशैलीवरून हे अभ्यास करणारे यांचा उपयोग होतो. वंशावळीचा अभ्यास, आपल्याला माहिती शिवाजीची वंशावळ आहे, मुघलांची वंशावळ आहे, राजपूत लोकांची वंशावळ आहे. तर या वंशावळीचा अभ्यास करणारे काही लोक आहेत, यांच्याकडे जावं लागतं. भाषा रचना शास्त्र, भाषेची विशिष्ट पद्धतीने रचना केलेली असते, मांडणी केलेली असते. तर या लोकांकडे जावं लागतं. आणि शेवटचं आहे नाणकशास्त्र. तर आजही आपण भरपूर जणांना एक छंद असतो की विविध नाणी जमा करायची, आणि कितीतरी वस्तू संग्रहालयामध्ये पण नाणी आहेत, त्यांचं सगळं लिहून ठेवलेलं आहे. तर ही नाण्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला नाणकशास्त्र असं म्हणतात. आणि या सगळ्या संस्थांचा किंवा ज्ञानशाखेचा उपयोग इतिहासकाराला इतिहास संशोधन करण्यासाठी, म्हणजे तथ्य समजण्यासाठी किंवा सत्य शोधून काढण्यासाठी उपयोग होतो. इतिहास लेखनाची परंपरा, इथून आपल्याला हा पूर्ण भाग बघायचा आहे. पहिल्या 2 पॅरेग्राफमध्ये 3 प्रश्न आहेत आणि चौथा जो पॅरेग्राफ आहे याच्यामध्ये थोडीशी माहिती आहे, ती पण आपण अभ्यासणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा बघूयात आपण. मी सांगत असताना तिथं पुस्तकामध्ये पहिल्या पॅरेग्राफमध्ये अंडरलाईन करून घ्या, नाहीतर लिहून घ्या. इतिहासकार कोणाला म्हणतात? इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार म्हणतात. इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार म्हणतात. त्याच्याच वरच्या बाजूला बघा. तर इतिहास लेखन म्हणजे काय? उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची सुसंगत मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन म्हणतात. पुन्हा एकदा बघा. उपलब्ध पुराव्यांचे, जे काही इतिहासकारांना साधने सापडलेली आहेत, पुरावे सापडलेले आहेत, त्याचा इतिहासकार काय करतात? बारकाईने म्हणजे चिकित्सापूर्वक पहिल्यांदा संशोधन करतात, सत्य शोधून काढतात, बरोबर आहे का नाही तो पुरावा बघतात. आणि मग नंतर दुसऱ्यांदा काय टप्पा होतो? तर भूतकाळात घडून गेलेल्या ज्या घटना आहेत त्या घटनांची सुसंगतपणे मांडणी करतात. म्हणजेच काय, तर क्रमबद्धतेने मांडणी करतात. आपण हे बघितलंय की शिवाजीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या घटनांची मांडणी करावी लागते, तरच पुस्तक तयार होतं. आणि अशा पद्धतीनं जे काही लेखन केलेले आहे त्या लेखन पद्धतीला म्हणायचं इतिहास लेखन. यानंतर खाली बघा.
दुसऱ्या पॅराग्राफमध्ये प्रश्न आहे, इतिहास लेखनाच्या मर्यादा कोणत्या? इतिहास लेखनाच्या मर्यादा कोणत्या? भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणे व तिचे ज्ञान करून देणे इतिहासकाराला शक्य नसते. मर्यादा म्हणजे काय? तर बंधनं. इतिहासकारावर काही बंधनं येतात लिहिताना, तर त्यापैकी हे पहिलं बंधन आहे, मर्यादा आहे की इतिहास हा खूप मोठा आहे आणि त्यामुळे प्रत्येक घटनेची नोंद करता येणं शक्य नसतं आणि त्यामुळं ठराविकच घटना, महत्त्वाच्याच घटना इतिहासकाराला विचारपूर्वक घ्याव्या लागतात आणि म्हणून त्याचे ज्ञानसुद्धा करून देणं त्याला शक्य होत नाही. दुसरं, वाचकांपर्यंत जे पोहोचवायचं आहे त्याप्रमाणे इतिहासकार भूतकाळातील घटनांची निवड करतो. जे वाचकाला अपेक्षित आहे त्याच घटनांची तो निवड करतो. जर एखादी गोष्ट वाचणार नसेल तर त्या पुस्तक लिहिणाऱ्याला काही अर्थ आहे का? नाही. त्यामुळं वाचकाला जे अपेक्षित आहे त्या घटनांची तो निवड करतो. म्हणजे त्याच घटना मला आवडतात म्हणून मी ह्या घटना लिहून देतो असं होत नाही. त्यानंतर तिसरं, निवडलेल्या घटना आणि त्याचा वैचारिक दृष्टिकोन. वैचारिक दृष्टिकोन म्हणजे काय? आता उदाहरणार्थ औरंगजेब काही जणांना चांगला वाटत असेल तर काही जणांना वाईट वाटत असेल. त्यामुळे प्रत्येकाची विचार करण्याची एक पद्धती असते, बघण्याचा एक दृष्टिकोन असतो आणि त्यामुळं निवडलेल्या घटनेकडे ज्या विचाराने, ज्या दृष्टीने आपण लेखक बघतो किंवा इतिहासकार बघतात त्यावरच त्यांची लेखनशैली निश्चित होत असते आणि ही लेखनशैलीसुद्धा त्या इतिहास लेखनाची मर्यादा असते. तर हे झाले 3 प्रश्न पहिल्या 2 पॅराग्राफमधले. आता तिसरा जो पॅराग्राफ आहे तो म्हणजे प्राचीन काळातील इतिहास. बघा, प्राचीन काळामध्ये इतिहास लेखन नव्हतं कारण लिपी नव्हती, परंतु इतिहास तर होता, भूतकाळ तर होता. आपल्याला माहिती की अश्मयुगापासून मानवाची जी निर्मिती झालेली आहे, तर या तेव्हापासून प्रत्येक माणूस हा काय करत आहे? आपले विचार जपत आहे, दुसऱ्यांना सांगत आहे, पुढच्या पिढीकडे नेत आहे. म्हणजे इतिहास होता पण इतिहास लेखन लिपी नसल्यामुळं होत नव्हतं आणि त्यामुळं बघा, प्राचीन काळी इतिहास लेखनाची परंपरा जगभर नव्हती. भूतकाळातील स्मृतींचे, स्मृती म्हणजे आठवणी, जतन म्हणजे जपणे. भूतकाळातील आठवणी जपल्या जात होत्या. वडीलधाऱ्यांकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या पराक्रमांच्या गोष्टी, कहाण्या, गीते, पोवाडे, गुहाचित्रे. आपल्याला माहिती की भीमबेटका येथे अश्मयुगीन काळातील गुहाचित्र सापडलेली आहेत. यावरून त्या काळात सुद्धा तो माणूस जे काही दिवसभर करत होता, आठवणी होत्या, ते चित्राद्वारे तो लिहित होता आणि याद्वारे स्मृतींचे जतन केले जात असे. अशा पद्धतीने म्हणजेच थोडक्यात काय, तर प्राचीन काळामध्ये इतिहास लेखन नव्हतं पण इतिहास होता कारण आठवणी होत्या. आता यानंतर आपल्याला बघायचंय की इतिहास लेखनाची परंपरा किंवा इतिहास लेखन केव्हा सुरू झालं, ती परंपरा कशी निर्माण झाली आणि ती समृद्ध होत गेली. मुलांनो, आत्तापर्यंतच्या भागातून तुम्हाला इतिहास लेखन म्हणजे काय ते समजलेले आहे. परंतु आता मी जे तुम्हाला भाग दाखवणार आहे तो तुम्हाला पहिला आणि दुसरा हे 2 धडे शिकण्यासाठी उपयोग होणार आहे. बघा, आत्ताचा जो भाग आहे त्याच्यामध्ये लेखन आणि इतिहास लेखन याच्यामधील फरक बघणार आहोत. तर लेखन म्हणजे काय, तर चित्र, अंक, पद्य, गद्य. पद्य म्हणजे कविता, गद्य म्हणजे धडे, ग्रंथ म्हणजे पुस्तक. तसेच लेखनाचे प्रकार आहेत कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र. तर हे सगळ्याला म्हणायचं लेखन म्हणजे लिहिणे. परंतु लेखन म्हणजेच काय, तर थोडक्यात लिपीद्वारे. लिपी म्हणजे काय,
तर बघा मुलांनो, आधी भाषा निर्माण झाली, मूल आई म्हणायला शिकलं, मग लिपी निर्माण झाली, म्हणजे अ ला काना आ ई ही झाली लिपी. तर लिपी, या लिपीद्वारे स्वतःचे विचार व्यक्त करणे म्हणजे लेखन, आणि ते पुस्तकामध्ये लिहून ठेवलं गेलं. मग सुरुवातीला पानांवर लिहून ठेवलं, नंतर हळूहळू कागद निर्मिती झाली आणि मग ते पुस्तकाच्या रूपात लिहिलं गेलं. तर ते सगळं जे आहे लेखन, ते स्वतःचे विचार व्यक्त सुरुवातीला झालेले आहेत. मग आता इतिहास लेखन म्हणजे काय, तर ठराविक काळातील घटनांचे सुरुवातीला पुराव्याच्या द्वारे ते पुरावे बरोबर आहे का नाही याचं संशोधन करणे, त्यांची मांडणी करणे, क्रमबद्ध मांडणी करायची, आणि ती एका विशिष्ट शैलीमध्ये लिहून जे इतिहासकार ठेवतात त्याला म्हणायचं इतिहास लेखन. बघूयात आता आपण. सुरुवातीला भाषा तयार झाली, मग लिपी तयार झाली. सुरुवातीला प्राचीन काळात माणसाला निसर्गातील काही ज्या घटना घडत होत्या त्या समजत नव्हत्या, अनाकलनीय होत्या, आणि मग त्या कशा घडतात त्याला उत्सुकता निर्माण होत होती. मग तो सगळ्या गोष्टी दैवावर सोडायचा, म्हणजे तो दैववादी होता. आणि यासाठी त्याने काय केलं, तर आपल्याला माहिती की ढगांना, अग्नीला तो देव मानू लागला, त्याला ईश्वर मानू लागला, त्याचं गुणगान करू लागला. तर हे जे काही काव्य आहे, उदाहरणार्थ ऋग्वेद, तर हे जे ऋग्वेद आहे तो आपण प्राचीन आद्य ग्रंथ मानतो. तर हा आद्य ग्रंथ जे आहे ते लेखन आहे, इतिहास लेखन नाही. विविध ऋषींनी स्वतःच्या कल्पना मांडलेल्या आहेत आणि म्हणून हे लेखन आहे. त्यानंतर राजाची निर्मिती झाली, समाज निर्माण झाला, राजा निर्माण झाला, त्या राजाची थोरवी भाट गाऊ लागले. तर हे जे काव्य आहे हे काव्य सुद्धा लेखन, इतिहास लेखन नाही, कारण त्यांनी त्याचे विचार व्यक्त केलेले आहेत. हळूहळू युद्ध होऊ लागले आणि या युद्धांचं वर्णन लिहून ठेवलं जाऊ लागलं, आणि इथून आपल्याला माहिती थोडी इतिहास संशोधनाला सुरुवात होताना दिसतेय. आणि मग नंतर त्या विचारांमध्ये, त्यांच्या दृष्टिकोनांमध्ये बदल होत गेले. हे बदल हळूहळू पुस्तकं निर्माण झाली, ग्रंथ निर्माण झाले, आणि मग लोकांना वाटायला लागलं की आपलेच विचार व्यक्त करण्यापेक्षा पाठीमागील एका ठराविक काळातला आपण संशोधन करूयात. एका घटनेचा क्रम, उदाहरणार्थ पहिलं महायुद्ध असेल, पानिपतचे युद्ध असतील, तर यांचा ठराविक काळाचा घटनांचा सत्य आहेत का नाही पुरावे शोधले जाऊ लागले, त्याचं संशोधन केलं गेलं, क्रमबद्ध मांडणी केली गेली, आणि मग या सगळ्या भागाला इतिहास लेखन म्हणतात. मग आता बघा, बाबराने तुझुक ए बाबरी हे जे आत्मचरित्र लिहिलं, याला इतिहास लेखन म्हणता येईल का? नाही, लेखन म्हणता येईल, कारण त्यांनी ते स्वतःचं चरित्र, स्वतःच्या आयुष्यातील घटना लिहिल्या, स्वतःचे विचार मांडलेले आहेत. मग हे जे आहे ते लेखन आहे. ऋग्वेद हे लेखन आहे. तसंच आपल्याला माहिती की चाणक्याने जे काही लेखन केलंय ते चंद्रगुप्त मौर्याला समजण्यासाठी आपण माहिती कौटिल्याचे अर्थशास्त्र, हे सुद्धा लेखन आहे. मग इतिहास लेखन कोणतं आहे, तर एक उदाहरण सांगते की वि.का. राजवाडे यांनी मराठ्यांचा इतिहास लिहिलेला आहे. संपूर्ण मराठांचा कालखंड जो आहे तो त्यांनी संशोधन केलेला आहे, घटना पडताळून पाहिलेल्या आहेत, आणि असे त्यांनी खंड लिहून ठेवलेले आहेत. तर हे इतिहास लेखन आहे. पाठ्यपुस्तकाशिवाय इतर भागच बघणार आहोत. बघा, ही आहे इतिहासातील कालगणना, कालरेषा. इतिहासाची कालरेषा म्हणजे काय, तर आपल्याला माहिती इतिहास गणना आपण कोणत्या पद्धतीनं करतोय, इसवी सन म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्मवर्षापासून. तर 0 हे आहे या रेषेवरचं, हे येशू ख्रिस्ताचा जन्मवर्ष. त्यानंतर इथून इसवी सणाला सुरुवात झाली आहे. आज इथं तुम्ही 2020 म्हणजे तुमचा वर्तमान काळ आहे. या मागील सगळा हा भूतकाळ आहे. येशू ख्रिस्ताच्या जन्मा आधीचा काळ म्हणजे इसवी सन पूर्व. इतिहास लेखनाची परंपरा ग्रीक तत्ववेत्ता हिरोडोटस याचं इसवी सन पूर्व 5व्या शतकात सुरुवात झालेली आहे. आधुनिक इतिहास लेखनाची बीजे या काळात रोवली गेलेली आहे. प्राचीन संस्कृतीमधली ग्रीक आणि रोम
ह्या दोन संस्कृती ज्या आहेत त्या जुन्या संस्कृती मानल्या जातात. रोम मधील कॅटो याने देखील इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये इतिहास लेखन केलेलं आहे. तर यानंतर ह्या दोन सर्वात जुन्या आहेत. त्यानंतर अरब संस्कृती, तर अरब संस्कृतीमध्ये इतिहास लेखनाला सुरुवात झालेली आहे इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये आणि त्यामुळं ही नंतरची मानली जाते. मग आता बघा, ग्रीकमध्ये पहिल्यांदा इतिहास लेखन झालं, ग्रीकांकडून रोमनांनी परंपरा घेतली, नंतर अरब आणि नंतर भारतामध्ये इसवी सन 12व्या शतकामध्ये राजतरंगिणी हा कल्हणने इतिहास लेखन केलेला आहे आणि तेव्हापासून भारताला भारतीय इतिहास लेखनाला सुरुवात झालेली आहे. म्हणजे थोडक्यात काय तर इतिहास लेखनाची परंपरा पहिल्यांदा ग्रीकांनी, ग्रीकमध्ये हिरोडोटस यांनी द हिस्ट्री हे इतिहास लेखन केले, रोमनांनी नंतर कॅटोने ओरिजिन हे इतिहास लेखन केले, नंतर अरबांनी, नंतर भारतीयांनी. भारतामध्ये इतिहास लेखनाची जरी उशिरा परंपरा सुरुवात झाली असली तरी लिपीची सुरुवात ही 3000 सहस्त्रक इसवी सन पूर्व 3000 सहस्त्रक म्हणजे 1000, तर 3000 वर्ष पूर्व लिपीला सुरुवात झालेली होती भारतामध्ये, पण इतिहास लेखनाला नाही. आता आपल्याला माहिती की आद्य ग्रंथ जो आहे लेखनाचा तो इसवी सन पूर्व 1500चा काळ आहे ऋग्वेदाचा. तर पण ऋग्वेद हा लेखन आहे, इतिहास लेखन नाही. आणि त्यामुळंच आपल्याला पहिला धडा जो आहे तर इतिहास लेखनाची पाश्चात्य परंपरा नंतर ती भारतीयांकडे कशी आलेली आहे हे या गणना म्हणजे मोजणे या कालरेषेवरून आपल्याला समजते. धन्यवाद. Hey there. Subscribe to my channel and also press this bell icon.